अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सामाजिक न्यायमंत्री यांना दिव्यांगांच्या विविध समस्यांबाबत ईमेलद्वारे निवेदन सादर करण्यात आले। अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सामाजिक न्यायमंत्री यांना ईमेलद्वारे दिव्यांगांच्या विविध समस्यांच्या बाबतीत अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेचे संस्थापक सचिव श्रीकृष्ण देशभ्रतार आणि अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजीव भांबोरे यांनी दिनांक 22 जून 2024 रोज शनिवारला सायंकाळी 5 वाजता निवेदन सादर करण्यात आले। दिव्यांगांच्या बाबतीत आजबावतो शासनाकडून कोणतीही मजबूत भूमिका घेतलेली नाही। त्यांना शासकीय कार्यालयापासून ते समाजापर्यंत अतिशय वाईट नजरेने बघत असतात। निर्वाचन आयोगाकडून लोकप्रतिनिधींच्या कायद्यानुसार तरतूद केलेली नाही। शासनाने दिव्यांगांच्या बाबतीत खास कायद्याद्वारे अतिशयोक्ती समजून तरतूद करावी आणि जेणेकरून दिव्यांगांना आधार मिळेल। त्यांना शासकीय निमशासकीय नोकरीत 10% आरक्षण देण्यात यावे। दिव्यांगांना समाजाचा कोणताही आधार नसल्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची आहे। त्यामुळे शासनाने दिव्यांगांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांच्या खालील मागण्यांची पूर्तता करावी। भारतीय जनगणनेच्या कायद्यानुसार अपंगांची जनगणना करून निवडणुकीमध्ये 10% प्रतिनिधित्व देण्यात यावेत आणि त्याचप्रमाणे शासनाच्या विविध मंडळावर अपंगांचे प्रतिनिधी अधिस्वीकृती देण्यात यावी। दिव्यांगांच्या मनोबल वाढविणे आणि त्यांचे स्वामित्व घडविण्याचे विविध योजना तयार करून राबविण्यात यावे। भारतीय विधीसाठी मजबूत असे संशोधन करून कायद्याची तरतूद करावी। दिव्यांगांसाठी ग्रामस्तरापासून जिल्हा स्तरापर्यंत नोंदणी करून स्वयंरोजगाराची आणि शासकीय नोकरीची सोय करावी। दिव्यांगांसाठी शहरी स्तरावर शासकीय योजनेद्वारे ऋणानुबंध या योजनेची जातीय धर्म पंथ यांचा सलोखा ठेवून विवाह मेळावे घेऊन पुरस्कृत करावे। आंध्र प्रदेशच्या सरकारप्रमाणे NTR नॉन ट्रेडिशन रिइन्शुरन्स योजनेअंतर्गत दिव्यांगांना 10,000 रुपये मासिक उदरनिर्वाह भत्ता म्हणून योजनेची तरतूद करावी। दिव्यांगांना मोफत घरे बांधून 3 एकर ओलिताची जमीन देण्याची तरतूद करावी। दिव्यांगांना शासकीय कार्यालयात कोणत्याही प्रकारची घृणास्पद वागणूक होऊ नये अशी तरतूद करून विविध प्रकारे कार्यालयामार्फत सेवा पुरविण्याची तरतूद करावी। दिव्यांगांना प्राथमिक शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंत मोफत शिक्षणाची सोय करावी। दिव्यांगांना स्पर्धात्मक परीक्षेची सोय करून पुरस्कृत करावे। दिव्यांगांना भविष्य निर्वाह निधी शासनाकडून तरतूद करावी। दिव्यांगांना त्यांच्या पात्रतेनुसार स्वयंरोजगाराचे गाडे उपलब्ध करून स्वयंरोजगारासाठी 2 लाखाचा निधी उपलब्ध करून देण्यात यावा। दिव्यांगांना उच्चस्तरीय वैद्यकीय सेवा खाजगी रुग्णालयात विनामूल्य देण्यात यावे। इतर दिव्यांगांच्या मागण्यांची शासनाने तरतूद करावी। राज्यातील सामान्य नागरिक आणि अपंगांना 300 युनिटपर्यंत मोफत वीज पुरवठा करण्यात यावा आणि त्यापेक्षा जास्त असल्यास 4,000 रुपये प्रमाणे वीज बिल पूर्तता करण्यात यावी। अशा मागण्यांचे निवेदन अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ईमेलद्वारे करण्यात आले आहे।